हवामान खात्यातर्फे 2 दिवसाचा इशारा देण्यात आलेला होता। मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या पट्ट्याला मोठ्या पावसाचा सामना करावा लागू शकतो। काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता, काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला होता। रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मुंबईलाही सुद्धा इशारा देण्यात आलेला होता की मोठ्या प्रमाणात पावसाचा सामना मुंबईला करावा लागू शकतो। यानंतर आतापर्यंत जे पुढचे काही तास हे महत्त्वाचे असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेकडून तशा प्रकारची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहता पावसाचा जोर जो सकाळपासून सुरू होता तो अद्याप काही उतरलेला नाही आहे। त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या जनजीवनावर दिसून आलेला आहे। मुंबईची लाईफलाईन असेल किंवा मुंबईची रस्त्यावरची वाहतूक असेल, रेल्वे असेल, या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम दिसून आलेला आहे। दादर परिसराचा सकल भाग असेल किंवा हा जो हिंदू कॉलनीचा जो परिसर आहे या ठिकाणच्या वॉटर लॉगिंगची जी समस्या आहे ती अद्याप सोडवण्यात आलेली नाही आहे, कारण पाऊसच एवढा पडतोय की जेणेकरून पाण्याचा निचरा करण्यासाठी सध्या अडचणी येत असल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे। राजा शिवाजी विद्यालय, रुईया महाविद्यालय सारखी मोठे जे शैक्षणिक संस्था आहेत ते या परिसरामध्ये आहेत। शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। राजा शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोडण्यात आलेलं आहे। दुपारी जे वर्ग भरण्यात येणार होते त्यांना सुद्धा आता सुट्टी देण्यात आलेली आहे, त्यामुळे दुपारचे वर्ग भरवण्यात आलेले नाही आहेत। सकाळच्या सत्रात जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते त्यांचे पालक शाळेकडे आलेले आहेत आणि पालक आपल्या मुलांना ताब्यात घेऊन घरी जात असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। रस्त्याच्या माझ्या उजव्या बाजूला ट्रॅफिक जाम झालेला आहे, ब्रेकडाऊन झालेल्या गाड्या आहेत, मोटरसायकल्सच्या ब्रेकडाऊन झालेल्या आहेत आणि धक्का मारून गाड्या बाजूला काढण्याचं प्रयत्न वाहन चालकांकडून होताना पाहायला मिळतोय आपल्याला। BST बसेस या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत। नागरिकांना या ठिकाणी टॅक्सी मिळत नाही आहेत। बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा टॅक्सी मिळत नसल्यामुळे शेवटी नाईलाज होऊन पायी रस्त्याने जाण्याचा निर्णय काही नागरिकांनी घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। काही जण इथे बोलून दाखवतात आहे की आम्ही घाटकोपरून आलेलो होतो, आम्हाला जाताना आता रेल्वेचा मार्ग उपलब्ध नाही आहे, ट्रॅफिक जाम असल्यामुळे बस आम्हाला मिळत नाही आहे आणि त्यामुळे एक तारेवरची कसरतच आम्हाला करावी लागते। बऱ्याच टॅक्सी चालकांना विनवणी केली जाते। या ठिकाणी पाहायला मिळते की कशा प्रकारे एक महिला या टॅक्सी चालकाला सांगते की त्यांना या ठिकाणी जायचं आहे। कहाँ पे जाने के लिए आपको बोल रहे मैम, कहाँ पर जाना है आपको? माटुंगा किंग सर्कल। माटुंगा किंग सर्कल। और इनको बोलने के बाद ये क्या बोल रहे हैं? ये नहीं आ रहे हैं, नखरा कर रहे हैं, पानी भरा हुआ है इसीलिए। बरोबर, पाणी भरलेलं आहे। एका बाजूला हा टॅक्सी चालक जो आहे तो गाडी लावून उभा आहे आणि त्याच्याकडे जर काही जण येत असतील, पॅसेंजर येत असतील आणि त्याला विनंती करत असतील की आम्हाला सोड म्हणून, पण तो काही जायला तयार होईना, कारण त्याचं कारण तो असं देतोय की या ठिकाणी पाणी साठलंय आणि आपण त्यांच्याशी आता बोलण्याचा प्रयत्न करू की नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्यांना मदत। तर आपण ही दृश्य पाहतोय, हिंदू कॉलनी जलमय झालेली आहे। सकाळी 11:30 वाजताची ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झालेली आहे। महापालिकेनं सक्शन पंप लावलेले आहेत, मात्र तरी सुद्धा पाण्याचा निचरा होत नाहीये, कारण पाऊस जोरदार कोसळत आहे। हिंदू कॉलनीची सकाळी 11:30 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। गांधी मार्केटमध्ये सुद्धा पाणी झालेलं आहे, तर वडाळ्यामध्ये सुद्धा पाणी साचल्याचं दिसतंय आणि त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। मुंबईमध्ये सध्या रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर गरज असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे।